15-16 वर्ष या रात्रीची वाट पाहत होतो मी. आज इतक्या वर्षांनी ते स्वप्न पूर्ण होत आहे. आधी या पेपरवर सही कर. काय आहे? की सचिन निर्दोष आहे. पांढरे साहेबांना बाहेरच्या टेबलावर एक चिठ्ठी सापडली. तुला माझं शरीर हवंय ना? ओके, पण लवकर. अरे ते चल. अरे पण काय चल लवकर संयोगिता, तू चल लवकर. संयोगिता, 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 संयोगिता. एक्सक्यूज मी, सगळं ठीक आहे? आसावरी काही काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. देवावरती विश्वास ठेव. संयोगिता काय? आयसीयू ते गोळ्यांचा डोस जास्ती झाला. भोसले, तिची कंडिशन नाजूक आहे, पण डॉक्टर सगळे प्रयत्न करतात. शी विल बी ऑल राईट. सगळं एकटीच सहन करत राहिली.
मला मला जरा सुद्धा सांगितलं नाही काय? का मेलो होतो मी? मेलो होतो का मी? का असं केलं संयोगिता? का केलंस असं? आज जर तुला काही झालं ना संयोगिता, मी कधीही स्वतःला माफ करू शकणार नाही. कधीच नाही. असावरी आपली संयोगिता एवढं सगळं होऊन सुद्धा तिला मला काहीच सांगावं असं वाटलं नाही. काहीच नाही. एवढा सुद्धा विश्वास नाही राहिला तिचा तिच्या दादावर. इतका इतका परका चालू का ग मी तिच्या करता? इतका संयोगिता, माईने तुझी जबाबदारी टाकली होती माझ्यावर. पण मी नाही पार पाडू शकलो होती. नाही पार पाडू शकलो संयोगिता. भोसले, रडून प्रश्न सुटत नाहीत. मला माहिती आहे तुमच्या मनावरती ह्या गोष्टीचा खूप परिणाम झाला असेल, पण मन खंबीर करा तुमचं. डॉक्टरांचे प्रयत्न चालूच आहेत. सगळं काही ठीक होईल. बरं, तुम्ही इकडे आलाच आहात तर जरा मी त्या महेंद्रच्या घरी जाऊन येतो. आता पुन्हा तिथे कशाला? काय, मगाशी तो पळाला असला तरी पुन्हा एकदा घरी येईलच. त्या हरामखोराला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. शिवाय पोलिसांनाही सगळ्या गोष्टीची कल्पना द्यावी लागेल. येतो मी. टेक केअर. पाटील साहेब, तुम्ही आमच्याकरता जे काही केलं तुमचे उपकार मी खरंच कधी. सुखी भोसले, मला वाटतं आपण हे नंतरही बोलू शकतो. सध्या त्या महेंद्रला पकडणं जास्त महत्वाचं आहे. येतो. भाऊजी, तुम्ही कुठे गेला होतात? मी कधीची वाट बघतेय. अगं, फेरफटका मारायला गेलो होतो सकाळी सकाळी. मॉर्निंग वॉक. येताना मयेकर गुरुजी भेटले. बराच वेळ बोलत होते म्हणून जरा उशीर झाला. काय ग, काय झालं? एवढी घाबरली कायस? काही प्रॉब्लेम आहे का? हो, नेहाचा फोन आला होता. नेहाचा? काय म्हणाली? तिने एक भयंकर बातमी दिली. कसली बातमी? भाऊजी, संयोगितानं काल झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अरे देवा, वाचव रे बाबा तिला. कशी आहे तिची तब्येत? काही कळलं का? नाही ना, नेहा म्हणाली की आता ती ICU मध्ये आहे आणि तब्येत जरा नाजूकच आहे. भाऊजी, आपण तिथे जायला हवंय का? नाही, सध्या नको. मी सावरीशी फोनवर बोलतो, सविस्तर तिला सगळं विचारतो, मग काय तो आपण निर्णय घेऊ. भाऊजी, काय झालं असेल हो?
अशी कोणती परिस्थिती ओढवली असेल तिच्यावर की तिने हा अगदी टोकाचा मार्ग निवडावा? नेमकं काय झालं? काहीच अंदाज बांधता येत नाहीये, पण एखादी मोठी घटना घडली असेल त्याशिवाय संयोगितासारखी मुलगी असा टोकाचा निर्णय नाही घ्यायची. देवा रक्षण कर रे बाबा तिचा. एवढं सगळं घडून सुद्धा त्या पोरीनं आपल्याला त्याची अजिबात कल्पना दिली नाही म्हणजे काय? कधी कधी माणूस अशा कैचीत सापडतो ना बाबा की कुणाजवळ काही बोलूही शकत नाही आणि होणारा त्रास सहनही करू शकत नाही. त्याच्या पुढे फक्त एकच मार्ग असतो, मग तो चुकीचा का असेना तोही त्याच मार्गावरून जातो सगळं संपवण्यासाठी. मी सुद्धा या परिस्थितीतून गेले आहे बाबा. नाही नाही, पण पोरी नशिबानं ती परिस्थिती तुझ्यावर आणली होती. संयोगितावर ही परिस्थिती त्या हरामखोर महेंद्रनं आणली आहे. वेळीच जर आम्हाला समजलं असतं ना तर त्याचा बरोबर बंदोबस्त करून टाकला असता मी. अजूनही वेळ नाही गेली बाबा. त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. नाही नाही, ते मिळणारच. हरामखोर पाताळात जरी लपलेला असला ना त्याला धनाजी माने तिथून शोधून काढेल. काय काळजी करू नको तू. धनाजी माने बोलतोय. एका माणसाला शोधायचं आहे, महेंद्र खांडके. हर्षदा, आधी तू कधी आलास? आत्ताच येतोय. देवयानी आत्ता झोपले पहाटे. रात्रभर जागी होते. झोपली म्हणून थोडा वेळ पाळण्यात ठेवून आले तिला. संयोगिता, ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, पण काय आधी? डॉक्टर म्हणाले धोका अजून टळला नाही. तिला 24 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. आधी 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 सांभाळ. अरे असं खचून जाऊन कसं चालेल? हं? नाही, रडायचं नाही. संयोगिता, तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. इतकं दुःख होतं तिला. मी काहीच करू शकलो नाही. तिला काही होणार नाही ना ग? नाही, काही होणार नाहीये तिला. तू आधी शांत हो आणि आता रडू नकोस अजिबात. पाणी आणू का तुझ्यासाठी? नाही नको. क्षणभर मन मोकळं करावं असं वाटलं कोणासमोर तर, म्हणून. अरे ठीक आहे ना, काही हरकत नाही. कुठं मलाही बरं वाटलं की तुला माझ्यासमोर मन मोकळं करावं असं वाटलं.
दादा वहिनी ते हॉस्पिटलमध्येच येतील थोड्या वेळात. ठीक आहे. मग ते आले की थोडा वेळ मी जाऊन बसेन संयोगिताजवळ. हो. मी चहा आणते तुझ्यासाठी. नाही नको, तू बस. तूही रात्रभर जागरण केलंस. राहू दे. काही होत नाही त्याने. आणते मी चहा. डॉक्टर संयोगिता कशी आहे आता? अजून काही सांगू शकत नाही, कारण ऑपरेशन तसं सक्सेसफुल झालेलं आहे, परंतु म्हणावा तसा त्या अजून रिस्पॉन्ड करत नाही आहेत. आणि जोपर्यंत त्या रिस्पॉन्ड करत नाहीत तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. पण म्हणजे कसं आहे मिस्टर भोसले, आम्ही फक्त उपचार करू शकतो. शेवटी सगळं पेशंटच्या विलपॉवरवरती अवलंबून असतं. पेशंटची जगण्याची इच्छा जितकी जास्त तितकी त्याची वाचण्याची शक्यताही जास्त. बाय द वे, त्यांचे मिस्टर नाही, ते गावाला गेलेत. आय मीन एका महत्त्वाच्या कामासाठी आउट ऑफ टाउन आहेत. पण त्यांना कळलं ते येतील लवकरात लवकर. जेवढे लवकर येतील तेवढं चांगलं. कसं आहे, जवळच्या व्यक्तीचा आधार अशा परिस्थितीत फार महत्त्वाचा असतो. डॉक्टर, पण तिच्या जीवाला काही धोका तर नाही ना आता? तसा हा धोका टाळण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, पण पुढेही काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. यू नो, इट इज अ केस ऑफ अ पॉयझन. विष संपूर्ण शरीरात पसरलं होतं. त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर होतीलच, परंतु त्यांची जर इच्छाशक्ती चांगली असेल तर कदाचित होणारही नाहीत. होप फॉर द बेस्ट. ओके, अँड प्रे फॉर गॉड. थँक्यू डॉक्टर. हॅलो. हां, नमस्कार गुरुजी. हां, मी ॲडव्होकेट कुंभारे बोलतोय. हां, बोला वकील साहेब. काय नाही, मी एवढ्यासाठीच फोन केला होता की ते सगळे कागदपत्र फायनल करायचे का? कारण तुमच्या मुलीला, तुमच्या पुतणीला, तुमच्या भावजेला तुम्ही वाचून दाखवलेत का? नाही हो, काय झालं की माझ्या मुलीला इकडे येणं जमलं नाही. का? तिला काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत. ते एकदा निस्तरले ना की तिला बोलवून घेईन इकडे आणि मग तिघांशी बोलेन एकत्रच. बरं बरं. वकील साहेब, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? ठीक आहे, नाही प्रॉब्लेम वगैरे तसं काही नाही. मी अगदी सहज चौकशी केली. बरं, तुमची प्रकृती वगैरे ठीक आहे ना? हो, बरी आहे. हां, चला मग मी फोन ठेवतो. पण ते पेपर जरा तुमच्या घरच्यांना जरा वाचून दाखवा आणि ते झालं की मला कळवा. बरं? हो हो, नक्की कळवतो. बरं, मी ठेवू फोन. बरं आहे. काय म्हणाले डॉक्टर? ते प्रयत्न करतायत असावरी, पण ती रिस्पॉन्डच करत नाहीये त्यांना. म्हणजे तिच्या मनात जर खरंच इच्छा असेल ना जगायची तरच ती वाचेल आता, नाहीतर काय? नाहीतर काहीही होऊ शकतं. असावरी आपण आपल्याकडनं सगळे प्रयत्न करतोय. आता पुढे जे काही करायचं ते त्याच्या हातात आहे.
सचिंद्र मी जामिनावर सोडून आणलं का? संयोगिता